आपल्या बाजूला आहे ना खूप छान टमाट्याचे झाडं आलेत. तर तिथे इतके छान टमाटे लागलेले आहेत. तर आता मेन कुंभार तिकडचे टमाटे आणणार आहोत. गोल छोटे टमाटे असतात ना तसे आहेत आणि लाल खूप मस्त टमाटे आलेत तिकडं. तर आपल्याला होतील आश्रमामध्ये भाजीला. आपण तिकडचे टमाटे घेऊन येऊ. कारण आपल्या इकडे आहे ना शेवगा पण भरपूर असतो. आमच्या इकडं शेवग्याच्या शेंगा पण भरपूर असतात, भरपूर लागतात. तर आत्ता शेवग्याच्या शेंगा पण इतक्या भरपूर आल्यात ना आमच्याकडं. तर आता एका दिवशी टमाटे आणि शेवग्याच्या शेंगा आणि वरण मिक्स करून भाजी करायची. तर शेवगा ही काढणार आहे, आज नाही काढणार, उद्या. आत्ता फक्त टमाटे काढणार आहोत आपण. बघूया आता टमाटे कसे आहेत तिकडं आणि किती भेटतात आपल्याला. शेंगा बघू शकताय तुम्ही, इतक्या शेंगा लागल्यात आणि निब्बर व्हायल्यात. आता काढणार आहे मी. आणि पाठीमागं पण एक झाड आहे, इकडे एक झाड आहे शेवग्याच्या शेंगाचं. हे तर खाली आलेत पार. आता हाताने येतील इकडे तोडायला. आणि भरपूर शेंगा लागले त्याला. ही पण शेंगा काढणार आहे एका दिवशी पूर्ण. आणि सगळ्या शेंगा काढून मस्त एक मोठं पातेलं मीठ टाकून उकडायच्या आणि यांना द्यायच्या. पार हाताला येत आहेत इकडं. हे पण थोड्याशा बारीक आहेत अजून, आपण नंतर काढूया. ही इकडं शेंगा आणि इकडं तर भरपूरच लागल्यात, पण बारीक आहेत हे पण शेंगा. ही जरा इकडच्या निभरल्यात, इकडच्या काढू आपण नंतर. तर इकडं चाललंय गहू उन्हाला घालायचं, काय काय करायचं. कुंभार कुंभार बूट घाल, बूट पायात. हे बूट घाल, घालते ना. बूट घाल. आपण टमाटे काढू चल. टमाटे काढायचे. तर आमच्या इकडं टमाटे आहेत. हे आम्ही एकदा उन्हाळ्यात बघा मी साफ केलं होतं हे सगळं. आणि तीच आम्ही बी वगैरे टाकलं होतं नाही का. पण पुन्हा आम्ही काही साफ केलं नाही इकडचं, कारण दुसऱ्याची जागा आहे ही सगळी म्हणून. तर कुंभारला सांगितलं होतं टमाटे काढ म्हणून थोडेसे. टमाटे बघा, हा छान टमाटे आले. काढा मग काढा. काढायचे टमाटे भाजीला. आता आम्ही एवढे काढलेत. लाल लाल टमाटे पसले आणि भरपूर लागलेत असे इकडं नाही का सगळीकडे. भरपूर लागले. जास्त पिकलेले काढू आपण, वरणामध्ये वगैरे टाकता येते. तुम्ही सांगा काय म्हणतात ह्या टमाट्याला, कुठले टमाटे म्हणतात. मस्तच आहेत. धर कुंभार, बघू आता किती निघते. तर ही सगळे टमाटेच आहेत, लाल, एकदम लाल. आमचं लक्ष पण नव्हतं गेलं. आम्ही बघतोय इकडं काय, तर सगळं टमाट्याने पसरलं इकडं सगळं पूर्ण. ही सगळी टमाट्याची वेल आहेत इकडं. इकडे पूर्ण असं गोस गोस म्हणतात ना, अंगुरासारखे पूर्ण लाल झालेत नाही का. पूर्ण असं सगळीकडे पसरलेत. तर आज आपण हे टमाटे काढणार आहोत. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पिकलेले मस्तपैकी आपण चटणी पण ह्याची करू शकतो. करू आपल्या आजी आजोबांना इकडं. कुठले टमाटे म्हणतात कुंभार ह्याला? पार्कल टमाटे म्हणतात. हा, गावरान. घ्यायचे का मग आज काढून सगळे आपण? एवढे हा घ्या काढ. घ्या. 2 गामेले भरतील टमाटे. किती घमेले भरत्याल? 2 बारकाले टमाटे भरतील. बारकाल बारीक बारीक टमाटे ना. टमाट्याचा साल काढत नाही. काय करायचं? काय करायचं? हा, चिरायचं आणि तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं. थोडी मीठ टाकायची, साखर टाकायची आणि शिजवायचं, खायचं. चपाती संपलं मस्त. बरं करू आपण मग. तुला येते का करायला?
मला येत नाही आमच्या बसून केलते चांगलं चालकाचं टमाटर खायला ते मस्त पातळ नाही म्हणजे कसं कोरडा फळ करायचा बर पण पातळ कसं पातळ नाही चांगलं प्यायचं काय काय कारण नाही असं कोरडा केला म्हणजे खाता येतं माणसाला चटणीसारखा ते मस्त साखर टाकायची थोडी मीठ आपल्या कुंभार मॅडमला सगळं माहित आहे बघा. तिखट नाही करायचं साखर टाकायची साखर बर धरा कुंभार मॅडम धरा. कच्ची आलं जायचं काय म्हणलीस? नाही तोडत सगळे एकदा, फक्त पिकलेले लय पिकलेले तेवढे घेते म्हणजे संध्याकाळी चटणी करता येईल तुम्हाला. ह्या टमाट्याचे होते का पण चटणी? चटणी होती ना. एवढे टमाटे निघालेत. ते असं खराब नाही घ्यायचे. काढून टाकायचं चाल. काढा अजून काढू चला दोघी जण आपण. अजून मी पण काढू लागते. एवढे काढले तर आम्ही. छान आहेत का बच्चाला मावशी टमाटे? किती दिवस पुरतील आपल्याला? 8 दिवस जाते. हा 8 दिवस जाते म्हणजे. कारण या अशी जर ठेवले ना या बडा सकट ह्याच्या सकट हा हा तर खाली होता खाली खाली होता म्हणजे चेंगरणार नाहीत कारण जास्त पिकलेत माहितीये का? जास्त पिकले बरोबर म्हणजे आला भरते. हा हळूच होता. ते काढू नको. पिकलेले हे करा. हा फुलावले. आणि निब्बर टमाटे वेगळीकडे काढा आणि पिकलेले टमाटे वेगळीकडे काढा. म्हणजे टमाट्याचा कुंभार मॅडम म्हणत होत्या काहीतरी सार बनवायचा आहे होय कुंभार? तेल टाकायचं, हा. थोडी साखर, थोडी मिरची, हा आणि थोडी नकळत मिरची टाकायची आणि गोड हा. आणि कोरडी काढायचं, थोडी पाच टाकायची शिजून घ्यायची आणि चांगली लागते कोरडी तपासली मस्त लागते. शेंगदाण्याचं कूट साल शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट टाकायचं ना त्यात. बर बर पिकलेले वेगळीकडे करा. तपासत खात मस्त चाललं. पिक- पातळ करतं प्यायला ते नाही चांगलं, असं तपासत खायला चांगलं लागतं. वच्छला मावशी पिकलेले सगळे टमाटे वेगळीकडे करा. खळाखळा धुवू मस्त आणि आपण करू मग संध्याकाळी. हा निब्बर टमाटे वेगळीकडे करा आणि पिकलेले टमाटे वेगळीकडे करा. थोडी हाय सगळी सारखीच दिसतात मॅडम. आणि काय करायचं थोडं मिक्सर मधून काढायचं आणि मग शिजवायचं. मग चांगलं साल बारीक होतं आणि व्यवस्थित लागतं. ह्याला मिक्सर मधून काढायचं. हा आपण मिक्सर पाहिजे ते चिरायचं चिरवून धुवून काढायचं धुवायचं आणि मिक्सरमध्ये घालायचं आणि व्यवस्थित गोळा काढायचा मग शिजवायचं. मग व्यवस्थित लागतं बारीक लागतं शिजून. साल म्हणतात ना ते बारीक असं गाळ झाल्या मस्त लागतं. बर ते पण होता आणि ताई टोपलं आणि ताई होता ते तिथंच होता. तसं मग तसं फुली राहते समोर होता. त्याच्या फुली राहते आणि मिक्सर मधून काढायचं गाळ. बर करू. कुणी खायला घातलं? कुंभारने काय सांगितलेलं मस्त लागतं. हो का? हा कुंभारला कोणीतरी खाऊ घातलं होतं. पण कुणी खाऊ घातलं होतं कुंभार? हा कोणी केलं तुझ्या घरी? पाच सुन भाच्या सुनाने. काय करीत आहेत आमची होय. आवडत असतात. आपले चपात्या केल्या ना त्याचं पराठे केले ना तसं खायला काय चांगलं लागतं. बर आज आमच्या आश्रमात 2 टोपले टमाटे आलेले आहेत बाहेरून. म्हणजे आमच्या बाजूला झाडं होते मी मगाशी दाखवलं. तर आता निवडतायत आणि आपल्या कुंभारने सुचवलाय काय करायचंय टमाट्याची चटणी. तर बघू आपण करू. हा सार ना. बर सरबत पण म्हणतात का अनिता ताई? टोमॅटो सार साल म्हणतात. कोणी कोणी पातळ करतं प्यायला ते नाही चांगलं पियत ती असं कोरडे केलं म्हणजे चपाती खात आपण. ते मस्त आपला रसगुल्ला कसा असतो डब्यात भरलेला ते मिक्सरमध्ये काढायचं चांगलं लागतं. रसगुल्ला मात्र त्या विकत मिळतात बारणे मिळतात विकत. कशाच्या? रसगुल्ला. रसगुल्ल्याच्या हा बारण्या असतात एवढ्याला बारणी. हा त्यात बी साखर आणि गॅस सगळे तू एकत्र केले वाटते मी वेगळे ठेवलेले पिकलेले पण
मी संध्याकाळी तंबाट्याचा साल करणार आहे, व्यवस्थित करणार आहे. तुम्ही या खायला, तुम्हाला बी आवडेल बघा. म्हणताय खात तंबाट्याचा साल केला तुम्ही खायला, व्यवस्थित चपाती सगळं पद्धतशीर. मी स्मिता पाटकर, अंधेरीहून आले मुंबईवरून. आणि माझ्या वेणबाई आहे, त्यांचं त्या सांगतीलच. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद वाटते की तुम्ही इतक्या चांगल्या व्यक्तीच्या याच्याखाली राहताय की पाहिलेत मी याच्यापेक्षाही आणखीन दुसरे वृद्धाश्रम. पण जी माया तुम्हाला इथे मिळते, जे प्रेम तुम्हाला इथे मिळते ना, असं इतक्या खोलवर जाऊन कोण केलं मी बघत नाहीये. पण खरंच तुम्ही नेहमी ज्योतिताईंना सांभाळून घेता. कधी रागवल्या बोलल्या तुम्हाला तर वाईट वाटून घेऊ नका. आणि तुम्ही चांगलं वागून आपला परिसर स्वच्छ ठेवून सगळं करून त्यांच्याशी चांगल्या तऱ्हेने वागा. किती कौतुक आहे त्यांचं. मी नेहमी त्यांच्या माझ्या व्हिडिओत म्हणते की ज्योती तेथे कर माझे जुळती तुझ्या पुढे. ती भले माझ्यापेक्षा लहान असेल माहिती आहे, पण तिचं कार्य आमच्यापेक्षा मोठे आहे. जे आज ती करते. आणि आता मी तुम्हाला प्रत्यक्ष बघितलं आणि हे बघण्यासाठीच मी इथे खास आलेले आहे. हे आजोबा जे गेलेत ते आजोबा होते, ते गाणं म्हणायचे नेहमी वाढदिवसाचं वगैरे, त्या सगळ्यांबद्दल ती इतकं करायची ना, खरंच तिचं कौतुक आहे करण्याचं. तर तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून द्यायचं, त्यांनाही सांभाळून घ्या. तुमच्यासाठी मी धान्य घेऊन आलेली आहे, दिले ज्योतिताईकडे. सर्व चांगलं आहे, त्यांच्यासारखं कोणीच कोणी नाही. आणि तू तर चांगली सगळ्यांना छान नाही. तर ह्याच्यामध्ये कंट्रोल मध्ये ठेवत असते. त्या छान गाणं म्हणतात. रडू नका, नाही सोडणार तुम्हाला. रडायचं नाही. रडायचं नाही, रडण्यासारखं काय आहे? ते किती लांबून भेटायला आले, सकाळी 7 वाजता नाही सोडणार ना तुम्हाला. सोडण्यासाठी घेऊन आल्यात का तुम्हाला तुमच्याकडे इथे? मग फक्त तुम्ही नीट वागायचं, आपलं स्वतःला स्वच्छ ठेवायचं, आपलं आपण काम करायचा प्रयत्न करायचा तुम्ही सगळ्यांनी. या कथाच आहे, वत्सला मावशी करतायत, या मृदुला आजी करतायत, कुमार मावशी तर सगळ्यांच करतायत. फक्त मला मंदाई बद्दल सांगायचं, ती जरा बस. तुमचा पण एक हात अधू आहे मला माहिती आहे, परंतु तुम्ही पण खूप त्यांना सांभाळून घेत असताय. बाहेरचं सगळं तीच बघते आता. हे गेल्यापासून सगळा परिसर सगळं ठेवणं